हाय. आज मस्त क्रिस्पी अशी कोळंबी फ्राय. त्यासाठी मोठ्या आकाराची कोळंबी साफ करून त्याचा धागा काढून स्वच्छ धुवून घेतले. आता त्याच्या मॅरिनेशनसाठी मालवणी मसाला, हळद, मीठ, धने जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, तेल, कोकम आगळ, अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडंसं पाणी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो मसाला तयार झाला आहे तो कोळंबीला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता कोळंबी मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवायची आहे. आता फ्राय करण्यासाठी बारीक रवा, तांदळाचं पीठ, मीठ, मालवणी मसाला, हळद हे ड्राय मिक्सचरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोळंबी त्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. बारीक ते मध्यम आचेवर फ्राय करायची आहे. आता कोळंबी फ्लिप करायची आहे आणि मस्त क्रिस्पी अशी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आता आपली कोळंबी फ्राय झालेली आहे. आता ती काढून घ्यायची आहे पॅनमधून. मस्त कोळंबी फ्राय तयार आहे. थँक्यू.